नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, पुरुषांनी महिलांचे कोणताही अवयव एकटक पाहू नये, कारण हे केवळ असभ्य वर्तनाचे लक्षण आहेच। तसेच महिलांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आणि आदरांचा भंग होतो। समाजात समानता, आदर आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे। महिला अनेकदा पुरुषांच्या अशा वर्तनामुळे अस्वस्थ, असुरक्षित आणि त्रस्त होतात। त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे कठीण वाटते आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो। महिलांच्या शरीरावर एकटक नजर ठेवणे ही गोष्ट लैंगिक छळाच्या श्रेणीत येऊ शकते, ज्यामुळे समाजात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो। एक सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्ती महिलांचा केवळ आदरच करत नाही, तर त्यांच्या भावनांनाही महत्त्व देतो। महिलांच्या शरीराकडे एकटक पाहणे केवळ असभ्यपणाचे लक्षण नाही, तर ते एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहते। योग्य वर्तन हे आपले शिक्षणाचे आणि मूल्यांचे प्रतिबिंब आहे। महिलांना त्यांच्या शरीरावर पूर्ण हक्क आहे आणि त्यांचा कोणताही अवयव एकटक पाहण्याचा किंवा त्यावर टीका करण्याचा अधिकार कोणालाही नाही। प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क आहे आणि हा हक्क महिलांनीही आहे। पुरुषांनी महिलांशी संवाद साधताना आदर ठेवणे आणि वर्तनात सभ्यता दाखवणे महत्त्वाचे आहे। संवादाचा उद्देश स्पष्ट आणि सन्मानपूर्वक असायला हवा। एकटक पाहणे केवळ महिलांना अस्वस्थ करतेच, पण त्यामध्ये आदराचा अभावही दिसून येतो। समाजातील प्रत्येक व्यक्तीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी योगदान दिले पाहिजे। पुरुषांनी आपल्या मनोवृत्तीमध्ये बदल करून महिलांबद्दल अधिक आदर ठेवावा। लहानपणापासूनच मुलांमध्ये योग्य वर्तनाचे संस्कार रुजवावे, हे पालकांचे आणि शिक्षण संस्थांचे कर्तव्य आहे। महिलांचा कोणताही अवयव एकटक पाहणे हे केवळ वाईट वर्तन नाही, तर ते महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि सुरक्षिततेवर हल्ला आहे। म्हणूनच प्रत्येक पुरुषांनी आपल्या वर्तनाची जाणीव ठेवून महिलांचा आदर करावा। समानता आणि आदरांच्या मूल्यावर आधारित समाजाची उभारणी करण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।